नमस्कार। जर तुम्ही कधी मध चाखून पाहिला असेल तर तुम्हाला कळले असेल की तो पाण्यासारखा नसतो। तसाच तो पाण्यासारखा प्रवाही अर्थात सहज वाहून जाणारा देखील नसतो। तो पाण्यापेक्षा खूपच घट्ट असतो। इथे माझ्याकडे एक फ्रेम आहे ज्यात 3 टेस्ट ट्यूब्स अर्थात परीक्षा नळ्या आहेत। तुम्ही पाहू शकता तिन्ही टेस्ट ट्यूब मध्ये एक एक मार्बल अर्थात गोटी आहे। या पूर्ण फ्रेमला फिरवलं जाऊ शकतं। तर मी आता याला फिरवून उलटं करणार आहे आणि आता आपण बघणार आहोत की कोणतं मार्बल सर्वात आधी खाली जातं। चला पाहूया। मी पुन्हा एकदा उलटं करून दाखवते। तर जसं की आपण पाहताय हे मार्बल दोन्ही वेळेस सर्वात प्रथम खाली आलं, त्यानंतर हे खाली आलं आणि हे तर अजून जातच आहे। तर या टेस्ट ट्यूब मध्ये पाणी आहे, यामध्ये तेल आहे आणि यामध्ये ग्लिसरीन आहे। ग्लिसरीन हे पाणी आणि तेलाच्या तुलनेत खूपच हळू वाहते। तसेच एखादी वस्तू देखील यातून पुढे सरकताना त्या वस्तूचा वेग खूप कमी होतो आणि फ्लुइड्सच्या या गुणधर्माला आपण विस्कॉसिटी असे म्हणतो। तुम्हाला माहित आहे का की बिट्युमेन हे जगातील सर्वात जास्त विस्कस फ्लुइड आहे। सन 1930 मध्ये सर थॉमस पॅर्नेल नावाच्या प्राध्यापकांनी एका फनेलमध्ये बिट्युमेन भरलं आणि आजपर्यंत त्याचे फक्त 9च थेंब सांडले आहेत। एप्रिल 2014 मध्ये त्याचा 9वा थेंब सांडला होता। हा प्रयोग द पिच ड्रॉप एक्सपेरिमेंट म्हणून ओळखला जातो। तसेच गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स नुसार हा जगातील सर्वाधिक वेळ चालणारा प्रयोग आहे। असं म्हटलं जातं की ब्युटीमॅनने भरलेले हे फनेल पूर्ण रिकामे होण्यासाठी 150 वर्ष लागतील। आहे ना अद्भुत? तर चला आता मी आपली रजा घेते। पुन्हा लवकरच भेटू। धन्यवाद।